शेतकरी मित्रांनो, कापूस पिकावर दर 15 ते 20 दिवसांनी तुम्ही जर बुरशीनाशक फवारणी करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. माझं नाव प्रवीण अनिल ताठे, पिंपळगाव काळे, बुलढाणा जिल्हा. तर बघा, आपली जी शेती आहे 3 एकर शेतीमध्ये आहे. लागवड आहे 3 एकर. तर दरवर्षी सतत 8 ते 10 वर्षापासून मी दीपक सरांकडून कपाशी असो किंवा अदर कुठली लागवड असो यांचं मार्गदर्शन मी घेत असतो. मी तुम्हाला सांगणार की बुरशीनाशक फवारणी केल्यानं खरंच शास्त्रीयदृष्ट्या फायदा होतो का, आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आजपर्यंत जी माहिती कदाचित तुम्हाला कोणी दिली नसेल तर मी तुम्हाला बुरशीनाशकाबद्दल सांगतो. आता बरेचसे शेतकरी मित्र काय करतात, बुरशीनाशकाची फवारणी कंटिन्यू करतात. पण मित्रांनो, बुरशीनाशक हे टॉनिक नाही आहे. आता बघा, आपण आजारी पडलो, आपल्याला काही आजार झाला किंवा काही रोग झाला, त्यावेळेतच आपण काय करतो, अँटीबायोटिक गोळ्या घेतो. तसंच या पिकावर जर बुरशीचा अटॅक असला तेव्हाच तुम्ही बुरशीनाशक फवारणी करा. आता बघा, बुरशीनाशक जर तुम्ही फवारणी केलं पिकावर बुरशीचा अटॅक नसताना, आता हे जे पानं दिसतात मित्रांनो आपल्याला, हे एकदम डोळ्यांनी दिसत नाही असे सूक्ष्म जीवाणू आहेत त्याच्यावरती, जे झाडाला नैसर्गिक संरक्षण देतात हानिकारक बुरशीपासून. पण जे आता बुरशीनाशक आहे मार्केटमध्ये जे मिळतात, प्रोपेकोनाझोल, ट्युबेकोनाझोल, आणखी जे हायेस्ट बुरशीनाशक शेतकरी वापरतात, तर हे काय करतात, हे ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे सर्वच प्रकारचे जीवाणू आपल्या पिकावरचे नष्ट करतात. तर ठीक आहे, आपण वापरू शकतो बुरशी असेल तर, पण बुरशी नसताना बी तुम्ही वापर केला त्यात आणखी मोठे प्रॉब्लेम निर्माण होतात. काय झालं, पहिले तुम्ही नैसर्गिक संरक्षण जे आहे झाडाचं ते नष्ट केलं, नंतर याच्यावरती जे बुरशी आहे तुम्ही गरज नसताना बुरशीनाशक जर फवारणी केलं तर त्या हानिकारक बुरशीमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होते त्या औषधाबद्दल, आणि ते बुरशीनाशक फवारणी करून बरेचसे शेतकरी मित्रांना रिझल्ट मिळत नाही. काय होते, शेतकऱ्यानं औषधीचं प्रमाण किंवा औषधीची संख्या न वाढवता आपल्याला काय करणं आहे, योग्य निर्णय घेणं आहे. त्यासाठी शेतकऱ्याला स्वतः शेतात येऊन पाहणी करणं, बुरशीचा अटॅक दिसतो का, आणि अटॅक दिसत असेल तर त्या रोगासाठी विशिष्ट बुरशीनाशक योग्य आहे का हे पाहूनच फवारणी करणं आहे. आता बघा मित्रांनो, तुम्ही 4-5, काही शेतकरी मित्र 6-7 फवारण्या करतात पूर्ण सीझनमध्ये. आता एका बुरशीनाशकाचा जर एकरी 400 ते 500 रुपये खर्च जर येत असेल एका फवारणीचा, तर जवळपास एकरी तुमचे 2,500-3,000 हजार रुपये बुरशीनाशकामध्ये चालले. आता विचार करा, 5 एकर 10 एकर याच्यामध्ये जर तुम्ही अशी फवारणी केली विनाकारण तर तुमचे पैसे खूप लॉस होत आहे. आता तुम्ही म्हणसाल की मग बुरशीनाशक केव्हा फवारणी करायचं, तर मित्रांनो, आता ही कपाशीची हाईट वाढली, हिला पातळ दिसत आहे, आणि वातावरण जर ढगाळ असलं, पावसाचं वातावरण असलं, सूर्यप्रकाश कमी असला, फुलगड दिसली म्हणजे पातीगड दिसली, तर त्यावेळेस तुम्ही बुरशीनाशक वापरायचं. जेव्हा लहान कंडिशन असते, आता बघू शकता हे जे झाड आहे हे आपण लावलंच, आता ही लहान कंडिशन आहे किंवा हे आहे, तर अशा वेळेस बुरशीनाशक फवारणी न करता तुम्ही ड्रेंचिंग करा किंवा ड्रिपद्वारे द्या. कारण मुळाजवळ बुरशी असते, जमिनीतून उद्भवणारे जे रोग आहेत बुरशीचे ते या कंडिशनला असतात. आता यावेळेस या कपाशीवर सध्या बुरशीचा काही प्रादुर्भाव नाही आहे, म्हणून आपण इथं डिसिजन घेणार आहोत की इथं आपल्याला बुरशीनाशक नाही फवारणी केलं तरी चालेल. पण ढगाळ वातावरण असलं, पातीगड असली, आता शेतकरी मित्र म्हणतील की सर आम्हाला कसा समजेल, तर मित्रांनो, तुमचा भाऊ तुमचा मित्र आहे, तुम्ही केव्हाही कमेंट करा, कॉल करा, व्हॉट्सअपवरती माहिती विचारा. तुम्हाला ज्या गोष्टी नाही कळल्या ते मार्गदर्शन मी फ्रीमध्ये तुम्हाला करणार. धन्यवाद मित्रांनो.